नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेकदा अशा काही गोष्टी घडतात ज्यामागे शास्त्रीय कारण शोधणे कठीण होऊन बसते. मित्रांनो, कधी-कधी आपल्याच घरात आपल्याला अस्वस्थ वाटू लागते, मन उद्विग्न होते किंवा अचानक काहीतरी विचित्र घडायला लागते. अनेकदा आपण या गोष्टींकडे केवळ मनाचा भ्रम म्हणून दुर्लक्ष करतो. पण मित्रांनो, जर तुमच्या घरातही वारंवार काही विशिष्ट गोष्टी घडत असतील, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण मित्रांनो, हे संकेत तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा किंवा अदृश्य शक्तीचा वास असल्याचे दर्शवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 भयानक आणि महत्त्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 10वा संकेत सर्वात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, संकेत पहिला, अकारण भीती आणि अस्वस्थता. पहिला संकेत म्हणजे घरात किंवा विशिष्ट खोलीत गेल्यावर अचानक भीती वाटणे. अनेकदा घरात सर्व काही सुरळीत चालू असतानाही मन अचानक घाबरते, मनात विचित्र विचार येतात किंवा कोणीतरी सतत पाठीमागून पाहत असल्याचा भास होतो. जर हे रोज घडत असेल तर हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण असू शकते. मित्रांनो, संकेत दुसरा, घरातील वनस्पतीचे अचानक सुकणे. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, दुसरा संकेत आपण घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि सकारात्मकतेसाठी झाडे लावतो. पण जर तुम्ही लावलेली रोपे योग्य पाणी आणि सूर्यप्रकाश मिळूनही सतत सुकत असतील, एकामागून एक झाड मरत असेल, तर समजून जा की घरातील वातावरण किंवा ऊर्जा प्रचंड दूषित झाली आहे. मित्रांनो, तिसरा संकेत, अकारण दुर्गंधी किंवा अनामिक वास. तिसरा संकेत अत्यंत विचित्र आहे. घरात कचरा नसतानाही, कुजलेलं काही नसतानाही अचानक कुजल्यासारखा मृत प्राण्यांचा किंवा अतिशय उग्र वास येऊ लागणे. हा वास काही मिनिटे राहतो आणि अचानक गायब होतो. जर असे वारंवार होत असेल तर मित्रांनो, याकडे दुर्लक्ष करू नका. संकेत चौथा, पाळीव प्राण्यांचे विचित्र वर्तन. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. चौथा संकेत म्हणजे आपल्या पाळीव प्राण्यांच्या वर्तनातील बदल. जसं की कुत्रे आणि मांजरी यासारख्या प्राण्यांना अदृश्य शक्तींची जाणीव मानवापेक्षा खूप आधी होते. जर तुमच्या घरातील कुत्रा किंवा मांजर अचानक रात्रीच्या वेळी एका कोपऱ्याकडे सतत बघत असेल, वारंवार भुंकत असेल किंवा घाबरून लपत असेल, तर नक्कीच तिथे काहीतरी असामान्य असल्याचा संकेत मानला जातो. मित्रांनो, संकेत सहावा, अकालनीय आवाज ऐकू येणे. सहावा संकेत, रात्रीच्या शांततेत पावलांचे आवाज येणे, भांडी किंवा वस्तू खाली पडल्याचा मोठा आवाज होणे, दार ठोठावल्याचा आवाज येणे किंवा कोणीतरी तुमचे नाव घेऊन हाक मारल्यासारखे वाटणे. पण जेव्हा तुम्ही जाऊन पाहता तेव्हा तिथे कोणीच नसतं. हो मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहात. अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. संकेत सातवा, घरात सतत होणारे वाद आणि ताण. सातवा संकेत, घरात सकारात्मकता नसेल तर घरातील लोकांचे विचार आणि स्वभाव बदलू लागतात. कोणतेही मोठे कारण नसताना अगदी लहान-सहान गोष्टींवरून रोज भांडणे होणे, सदस्यांमध्ये सतत चिडचिड होणे आणि घरात नेहमी उदास वातावरण असणे, हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मानला जातो. मित्रांनो, संकेत 8, विजेच्या उपकरणांमध्ये वारंवार बिघाड. आठवा संकेत म्हणजे घरातील लाईट्स अचानक लुकलुकणे, नवीन आणलेले बल्ब वारंवार उडणे किंवा टीव्ही, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपोआप चालू बंद होणे. अदृश्य शक्ती किंवा इलेक्ट्रॉनिक फील्ड्स मुळे विजेचे उपकरणावर असा परिणाम होतो असे मानले जाते. मित्रांनो, संकेत 9, वस्तूचे आपोआप गायब होणे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहात. 9वा संकेत, तुम्ही एखादी वस्तू जशी की चावी, मोबाईल किंवा घड्याळ एका ठराविक जागी ठेवता, पण ती तिथे सापडत नाही. मित्रांनो, खूप शोधूनही न सापडलेली वस्तू काही दिवसांनी पुन्हा अगदी त्याच ठिकाणी अचानक दिसते. याला बऱ्याचदा अदृश्य शक्तींचा खोडकरपणा किंवा उपस्थिती मानली जाते. मित्रांनो, संकेत 10, भयानक स्वप्ने आणि स्लीप पॅरालिसिस. 10वा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत, झोपेत सतत भयानक स्वप्ने पडणे. स्वप्नात कोणीतरी पाठलाग करत आहे असे दिसणे किंवा झोपेत असताना छातीवर प्रचंड वजन आल्यासारखे वाटणे. हात-पाय न हलवता येणे आणि दचकून जागे होणे.
याला स्लीप पॅरालिसिस म्हणतात. हे संकेत दर्शवतात की तुमच्या अवतीभोवती ऊर्जा अतिशय दूषित झाली आहे. मित्रांनो, जर घरात हे 10 संकेत दिसत असतील तर लगेचच सावध व्हा, कारण भूत प्रेताचा वास नक्कीच आहे. सत्य खूप भयानक आहे. भेटू पुन्हा.